वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आली आपल्या चिंचवडमध्ये एक अशा ठिकाणी जिथे की आठवड्यातनं तुम्ही एकदा तरी नक्की व्हिजिट करता आणि बऱ्याच जणांना माहित नाही की या फेमस ठिकाणी तुम्हाला समोसा आणि फेमस कचोरी खायला मिळते। चला तर या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला आता। तर आज आम्ही आलो होतो आपल्या चिंचवड मधल्या श्री मोरया गोसावी मंदिर मध्ये। हे खूप फेमस मंदिर आहे आपल्या चिंचवड मधलं। PCMC मधले लोक या मंदिरमध्ये एकदा तरी आठवड्यातनं दर्शन घ्यायला येतातच येतात। या मंदिरात सकाळी 10 वाजेपर्यंत खूप जास्त गर्दी असते आणि संध्याकाळी 5 नंतर तर इथे खूप जास्त भाविक येतात दर्शनासाठी। पण इथे अजून बऱ्याच जणांना माहित नाही की इथे आतमध्ये तुम्हाला फेमस समोसा आणि कचोरी सुद्धा भेटते। या मंदिराकडे जाताना बाहेर तुम्हाला खूप सारे दुकानं दिसतील, त्याच्यामधलंच एक पेढेवालं दुकान आहे जिथे की समोसे बनवले जातात। संध्याकाळचं मस्त तुम्ही 4:30-5 वाजता आला तरी इथे तुम्ही बाप्पाचे दर्शन घेऊन नंतर तुम्ही इथे समोसा कचोरी खायला येऊ शकता। संध्याकाळचे 6 वाजल्यानंतर जर तुम्ही आला तरी इथे तुम्हाला थोडी गर्दी लागते, थोडं लाईनीमध्ये थांबावं लागतं आणि मग नंतर तुमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन होऊन जातं। छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच या फेमस कचोरी आणि समोस्याचे मोठे फॅन आहेत। जास्त काही मोठं दुकान नाही, फक्त एक छोटंसं स्टॉल लावलं असतं, तिथे तुम्हाला एक कचोरी आणि गरमागरम समोसे बनवून दिले जातात। या स्टॉलच्या बाजूलाच एक पेढेवाला दुकान आहे, तिथून तुम्हाला आधी कुपन घ्यावं लागतं। समोसा 15 रुपयाने, कचोरी सुद्धा 15 रुपयाला मिळते इथे। मी इथे बघितलं की इथे तर लोक खातातच, बट मोस्टली इथे खूप जास्त लोक पार्सल घेऊन जातात। या छोट्याशा स्टॉलवरती तुम्हाला गरमागरम समोसे, कचोरी आणि जलेबी भेटते। इथे संध्याकाळ झाली की गरमागरम समोसे हे नेहमी बनवतच असतात। मस्त इथे मंदिरामध्ये बाप्पाचे दर्शन घ्यायचे आणि मग इथे बाहेर येऊन मस्त गरमागरम समोसे आणि कचोरी खायची। हे छोटंसं स्टॉल संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत चालू असतं, पण मी मोस्टली 2दा-3दा गेली होती संध्याकाळी 7-7:30 पर्यंत, पण इकडचे तेव्हा संपून गेले होते समोसे आणि कचोरी। मग जर तुम्हाला हे समोसे आणि कचोरी खायची असतील तर तुम्हाला थोडं लवकर जावं लागेल, कारण हे इथे समोसे सारखे बनवतच असतात आणि इथे लोक पार्सल घेऊनच जात असतात। इथे प्लेटमध्ये तुम्हाला समोसा किंवा कचोरी देतात जे तुम्हाला पाहिजे असेल आणि इथे साईडला मिरची आणि इमली चटणी ठेवली असते, म्हणजे ती गोड चटणी असते जे तुम्ही कचोरी आणि समोसे दोन्हीवरती घेऊ शकता। मग तुम्ही खाल्लात की इथे समोसा आणि कचोरी? नक्की कमेंट करून सांगा।